महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था यांच्या वतीने आई दुर्गेश्वरीचा मंडप पूजन सोहळा ठाण्यातील टेंभीनाका येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते हा मंडप पूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, हेमंत पवार, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण, पवन कदम, पल्लवी कदम यांच्यासह श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था ठाण्याचे पदाधिकारी, शिवसैनिक, देवी भक्त व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंगलमय वातावरणात देवीच्या सभा मंडपाचं भूमिपूजन करण्यात आले व मनोभावे आरती करण्यात आली। 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर हा नवरात्र उत्सव साजरा होणार असून मोठ्या संख्येने भाविकांनी येऊन आई दुर्गेश्वरीचे दर्शन घ्यावे असं आवाहन श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था यांच्या वतीनं करण्यात आले आहे। ये फोटोग्राफर घे ना मागे त्याला घेत अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण 8,523 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालंय। त्यात सार्वजनिक मंडळाच्या 321 गणेश मूर्ती होत्या। पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये 3,994 तर विशेष टाकी व्यवस्थेत 621 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक रेतीबंदर येथील विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधलाय। यावेळी खासदार नरेश मस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते। दरम्यान महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत। महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 123 गणेश मूर्तींचे महापालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आले। तसेच फिरत्या विसर्जन केंद्रात 20 मूर्तींचं विसर्जन पार पडले आहे। 1.5 दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे 12 टन, 6व्या दिवशी 13 टन निर्माल्य संकलन झाले होते, तर अखेरच्या दिवशी 60 टन निर्माल्य संकलित झाले आहे। तर कृत्रिम तलावात 3,994 गणेश मूर्ती विसर्जन झाल्यात। खाडी विसर्जन घाटवर 3,764, विशेष टाकी व्यवस्थामध्ये 621, फिरती विसर्जन व्यवस्थेत 20 तर मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये 123 असे एकूण 8,522 तर सार्वजनिक गणेश मूर्ती 321 विधिवत विसर्जन झाले। यावेळी भाविकांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिलाय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत।
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024 उत्सव भरवला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई MCHI ने 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर कोपरी येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी या उत्सवाचं मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झालंय। यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीचे स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHI ने आशर खूप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवलाय। बॉलिवूडमधील डोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका बबिता बोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येणार आहे। त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींचीही उपस्थिती राहील, अशी माहिती क्रेडाई MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे। या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली आहे, असं मेहता यांनी नमूद केलंय। तर विजेची आकर्षक व नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येणार आहे। या कार्यक्रमाचा निवडक उपक्रम वाहिन्या, स्थानिक TV चॅनल आणि www.rasrang.in या वेबसाईटवर थेट प्रसारण केलं जाईल, अशी माहिती क्रेडाई MCHI ठाण्याचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी दिली आहे। या उत्सवाला ISS, IPS यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहील, असं त्यांनी म्हटलंय। तर या 10 दिवसाच्या उत्सवाला 12,000हून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे। ठाणे शहराबरोबरच मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील नागरिकांकडूनही रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते। त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचं नियोजन केलं जाते। बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींबरोबर सुमधुर संगीतांच्या साथीने हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील, असा विश्वास क्रेडाई MCHI ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजयभाई आशर यांच्या मार्गदर्शनाखाली MCHI क्रीडा रासरंग गेली 7 वर्ष या ठाण्यामध्ये आयोजित करत असतात। जगप्रसिद्ध गरबास्कार, वादक या ठिकाणी ठाण्यात येत असतात आणि 9 दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे गरब्याचं आयोजन केलं जातं। अनेक तरुण हजारोंच्या संख्येने यामध्ये उपस्थित राहत असतात आणि त्या मंडपाच्या पूजनाकरता या ठिकाणी आलेलो आहे। ठाण्याचा रासरंग हा गरबा एक ब्रँड झालेला आहे। अतिशय उत्तमपणे ही सर्व मंडळी काम करत असतात। नवरात्रोत्सव 9 दिवस जो स्त्री शक्तीचा जागर आहे, देवीचा जागर आहे, तो ठाण्यात अतिशय धार्मिक आणि उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि तशा पद्धतीने तयारी सुरू आहे। रासरंग जो आम्ही 2017 म्हणजे 2017 पासून आम्ही चालू केला होता, ते मोडेला मिल कंपाऊंड मध्ये होता। हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्ट मध्ये आणलेला आहे, जो मुंबई आणि ठाण्याच्या बॉर्डरवरती आहे। ऑक्टोबर नाका एक सुंदर रेक्टेंगल ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे। 3 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम आहे। पूर्ण अपना सिक्योरिटी का व्यवस्था किया है, पार्किंग का एम्पल व्यवस्था है। तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण 2024 मध्ये रासरंग रॉकिंग होणार आहे। तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी
मीरा भाईंदर, बोरीवली सगळे पासून लोक इथे दांडिया लवर्स विल जॉईन हियर. पुण्यामधून येते लोक, नाशिकमधून येते, तो सगळ्याला अधिक स्वागत आहे. पूर्ण आम्ही सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसरला बोलवतो. 3-4 फिल्मच्या इनॉग्रेशन होणार. मराठी आर्टिस्ट येणार, मराठी फिल्म आर्टिस्ट, गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते 10 दिवसपर्यंत डेली सेलिब्रिटी येणार. राज्यासाठी 3 नवीन वंदे भारत गिफ्ट, महाराष्ट्रासाठी 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेस. पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत, पुणे ते हुबळी वंदे भारत, कोल्हापूर ते पुणे वंदे भारत. राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास, प्रवाशांची मागणी पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदोर, गांधीनगर, अहमदाबाद अशा 8 वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस, तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे. राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे.